पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव राजनांदगाव पुढे चालू. एक दिवस सासूबाईंचं श्राद्ध होतं. मी एकसारखी मागे लागले होते की श्राद्ध आहे, ब्राह्मण सवाष्ण बोलवायला पाहिजे. मला श्राद्ध करायचं नाही. का नाही? मी ज्यांना जेवायला सांगेन त्यांना जर तू वाढशील तर मी श्राद्ध करतो, नाही तर करणार नाही. म्हणजे कोणाला सांगताय? आंधळे पांगळे, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे? अहो, श्राद्ध म्हणजे त्या दिवशी आई येणार, आणि हे काय भलतंच. माझ्या आईला दया आवडत असे, ती कर्मठ नव्हती. म्हणून काय झालं? आधी ब्राह्मणांना जेवू द्या, मग तुमचे सारे आंधळे पांगळे बोलवा. मी नाही म्हणत नाहीये. मला त्या आंधळ्या पांगळ्यांनाच ब्राह्मणांच्या जागी बसवायचंय, ब्राह्मणांना बोलवायचंच नाही. शेवटी हो ना करता करता मी टिळकांच्या म्हणण्याला कबूल झाले आणि गुपचूप स्वतःच जाऊन एक द्राविडी ब्राह्मण आणि सवाष्ण सांगून आले. टिळकांचे आंधळे पांगळे आले, माझी ब्राह्मण सवाष्ण आली. त्यांची पंगत बाहेर बसवली, माझी आत बसली. टिळकांनी आंधळ्या पांगळ्यांना धोतर जोडे दिले. माझे ब्राह्मण कुरकुर करायला लागले, तुम्ही दुसरे ब्राह्मण का बोलावले नाही, आणि बाहेर कोण माणसं आहेत? मी त्यांना सर्व काही समजावून सांगितलं आणि नंतर म्हटलं की तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगा की मला बोलावलं, मी गेलो. मला काय ठाऊक कोण कोण येणार ते. आणि मग एकदा पानावर बसल्यावर पानावरून उठता थोडंच येतं. या संबंधी टिळकांच्या डायरीमध्ये 8 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी उल्लेख आहेत. ते धनुर्मास, कुळधर्म, श्राद्ध या प्रसंगी आमचे जे खटके उडाले त्या संबंधी आहेत, असं लिहिलंय त्याने. लक्ष्मीबाईकडून 10 अभंग वाचून घेतले. तिचं लक्ष वाचनात नाही. तिच्या आत्याबाईंनी तिच्या डोक्यात जे एक महातत्व भरवून दिलंय की आपली जी स्थिती, ज्या समजुती पूर्वापार चालत आल्या आहेत त्या तशा थेट पुढे चालवणं हेच नरदेहाचं साफल्य होय. या तत्वाने एखादी रीतीची गोष्ट नुसती सांगू लागलं तरी तिच्या अंगामध्ये भूतसंचार होतो. धनुर्मास म्हणजे खिचडीचा समारंभ केला नाही. यावरून मी इतकंच म्हटलं की मनाचा अत्यंत नीच, कृपण, वृथाभिमानी, मूर्ख आणि धष्टपुष्ट भट्ट बोलवण्यापेक्षा ज्यांना असलं अन्न कधीही मिळत नाही अशा 4 गरिबांना बोलवावं. एवढं मी बोललो आणि झाला तिचा संताप. यानंतर 24 ओळींची एक वर्णनात्मक कविता केली. कुलदैवत जेवायला येणार म्हणून माझ्या जीवाची कोण धांदल उडालीये. कालपासून दळण, कांडण, पाखडणं यातच माझा सगळा वेळ चाललाय. दत्तूशी बोलायला मला फुरसत नाही. बिचारा आता आपल्याला गोड अपूप आणि वडे मिळणार याची त्याला कल्पनाही दिसत नाहीये. आपली प्रेमळ माय आपल्याला विसरले एवढंच त्याला दिसतंय आणि तो रडतोय. कुठे ते कोकण, कुठे आपण, मध्ये केवढाले पर्वत आणि वनराजी, तिथून आपले वडे घारगे खायला आपली कुलदैवत येणार म्हणे. खरी खरे दयाळू आहेत हो आमची कुलदैवत. एक ब्राह्मण आणून त्यालाच आमच्या कुलदैवताचा प्रतिनिधी ती मानते. मनात ती म्हणते, देवा आता वडे अपूप खा आणि आमच्यावरचे संकट टाळा, आम्हाला सुख दाखवा. आणि इकडे हे ब्राह्मण भांडून तंडून वडे अपूपासाठी दुःख देतायत. असा छळवाद करणारे हे का देव? हे झालं कुलदैवता संबंधी. पुढे तितकीच मोठी कविता आईच्या श्राद्धा संबंधी आहे. आज 18 वर्ष हे प्रिय माते तुला जाऊन झाली. लोक म्हणतात तुझी मूर्ती स्वर्गात जाऊन राहिलीये. काही म्हणतात पंचत्वात तुझी 5 तत्व विलीन झालेली आहेत. तर काही म्हणतात की तुला दुसरी योनी प्राप्त झाली आहे. पण हे सगळं खोटं आहे. आज इतकी वर्ष तू माझ्या हृदयात वास करून आहेस. कुठे ती अति विमल अशी माझी आई आणि हे दक्षिणेच्या आशेने जमा झालेले भट्ट कुठे? हे तुझे प्रतिनिधी म्हणून त्यांची पूजा करू तरी कशी? दीप पाहायला प्रतिदीप असावा किंवा श्रद्धेला श्राद्धविधी असावा. हे रूढी धन्य आहे तुझी, तुला मी हात जोडतो. अशा अर्थाच्या कविता. यानंतर आणखी एक 22 ओळींची सुंदर कविता आहे. श्राद्धाच्या जेवणाला जो भिकारी त्याने बोलावत होता त्याच्या मनस्थितीचं वर्णन त्या कवितेत आहे. पुणे, नाशिक, मुंबई
नागपूरपर्यंत वक्तृत्व समारंभ होत असत आणि त्या प्रत्येक गावी टिळक जाऊन बक्षिसं मिळवत. हे लोण राजनांदगावाला पोचवण्याचं त्यांच्या मनाने घेतलं. अर्थात तिथे मराठीत वक्तृत्व कोण करणार? मग हिंदी वक्तृत्व समारंभ ठरला. मला वाटतं की बहुत करून रायपुराहून राजश्री वामनदाजी ओक यांचं टिळकांना या बाबतीमध्ये प्रोत्साहन असावं. कारण राजनांदगावाहून रायपूर आणि रायपुराहून राजनांदगाव अशा त्यांच्या पुष्कळ फेऱ्या होत आणि राजमान्य राजश्री ओकांचा उल्लेख त्यांच्या डायरीमध्ये ठिकठिकाणी आढळतो. त्यावेळी ते ओक कदाचित एखादं मासिक काढीत असावेत. टिळक म्हणतात की ओकांचा विचार फिरला आणि कविता ज्ञानसंग्रहाच्या ऐवजी विविध ज्ञान विस्ताराला पाठवण्याचं ठरलं. कवितेच्या खाली माझं नाव होतं ते देणंही अयोग्य ठरवून त्यांनी ते रबराने काढून टाकलं. मी क्षुद्र असून माझ्या नावापुढे कविताही क्षुद्र ठरेल हा ओकांचा आशय. तर जानेवारी महिन्यात आपण रायपूरला किती वेळा गेलो याची टिळकांनी एक जंत्रीच लिहून ठेवली. त्यावरून दर 4-6 दिवसाआड ते रायपूरला जाऊन येत असत. हिशोबाच्या शेवटी जमा खर्च आहे. त्यात राजनांदगावी मुक्काम 20 ते 14 तास आणि रायपुराला मुक्काम दिनांक 10 ते 10 तास, एकूण 31 दिवस असा आहे. टिळकांना पैशाची पर्वा किती असे हे माझी स्मृतिचित्र वाचणाऱ्यांना सांगायलाच नको. वक्तृत्व समारंभाला चहूकडे निमंत्रण पत्रिका गेल्या. राजनांदगावामध्ये तो एक अपूर्व प्रकार होता. जिकडे तिकडे गडबड सुरू होती. आमचं घर तर काय लग्न घरच होतं. टिळकांनी आपला अर्धा पगार वर्गणी म्हणून देऊन टाकला. सामान सुमानाची पाहुणे मंडळींसाठी जय्यत तयारी ठेवली. मी मीठ मसाला वगैरे सगळं तयार करून ठेवलं. त्याच वेळी भाऊजी आणि रखमाई आमच्याकडे आली होती. पाहुणे मंडळींची स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था करण्याचं ठरलं होतं, पण आचारी फारच पैसे मागायला लागला. मग जमलेली वर्गणी, बक्षिसं आणि इतर खर्च यांना पुरेल एवढीच होती. मग टिळक मला विचारायला लागले, तू काय वर्गणी देतेस बोल. मी काय देऊ? तुम्ही दिली ती मीच दिली नाही का? असं कसं? मी जेवलो की तुला जेवायला लागत नाही का? तसं कसं होईल? मग तसंच माझी वर्गणी म्हणजे तुझी वर्गणी नाही. हो, पण माझ्याजवळ पैसे कुठे आहेत? एक युक्ती आहे. आम्हाला आचारी मिळत नाहीये, पैसे फार मागतोय. मी करते स्वयंपाक, मग नाही ना पैसे द्यायला लागणार. आणि अशा रीतीने माझी वर्गणी मी भरली. 2-3 दिवस मी स्वयंपाक केला. टिळकांना आनंद झाला आणि समारंभ पार पडला. वक्तृत्व समारंभाच्या गडबडीत सखाराम भाऊजी रखमाईसह आले होते. रखमाईला होता 9वा महिना. भाऊजी तिला ठेवून गेले आणि नंतर तिला पाठवून देण्याविषयी पत्रांवर पत्र यायला लागली. शेवटी भाऊजी तिला घेऊन येण्यासाठी पुन्हा आले आणि आल्यावर 4-6 दिवसात रखमाईला घेऊन गेले. रखमाईचे दिवस भरत आल्यामुळे मलाही तिच्याबरोबर जावं लागलं. त्याच्याबद्दल टिळक आपल्या डायरीत लिहितात. हे गृहस्थ 600 मैलावरून काही कारण नसताना आलेले आहेत आणि आमच्या कुटुंबाला घेऊन जाण्याचा विचार करतायत. हिचे 9 महिने भरत आलेत. शिवाय पोरगी आजारी. पाऊस म्हणतो मी धन्य आहेस बाबा. मग भाऊजींच्या बरोबर रखमाईच्या बाळंतपणासाठी मी पंढरपूरला गेले. पण रखमाई ज्या दिवशी बाळंत व्हायची त्याच दिवशी राजनांदगावाहून टिळकांची तार आली. मी आजारी आहे तरी सौभाग्यवतीला लवकर पाठवून द्यावे. पत्रापेक्षा टिळकांना तारा करणंच अधिक आवडायचं. तार तितकी लवकर जाते, मात्र खिशात पैसे पाहिजेत. पैसे असले की ते वाटेल तेव्हा तारा करीत. तार पाहताच कोवळ्या मनाचे भाऊजी घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब माझी तयारी केली. खरं म्हणजे भाऊजींच्या घरात खूप अडचण होती, पण त्यांनी आपल्या अडचणीकडे मुळीच पाहिलं नाही. कसं कसं जायचं ते त्यांनी मला नीट समजावून दिलं. मी पण दत्तूला घेऊन एकटी जायला निघाले. पंढरपूरला एक ओव्हरसियर राहत होते. त्यांची बायको भिकुताईची मैत्रीण. निघताना मी त्यांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा तिला म्हटलं, आज आता मी चालले. तुमच्याबरोबर कोण आहे? कोणी नाही, मी एकटीच जाणार आहे. भिकुताई मला काय म्हणेल? मी तुम्हाला एक बाई पाहून देते, हे पैसे घ्या, असं म्हणून तिने माझ्या हातावर 20 रुपये ठेवले. मी माझ्या सोबतिणीला घेऊन निघाले. ती विधवा होती. तारेमुळे मी फारच घाबरले होते. त्यामुळे बरोबर खायला प्यायला काही घेतलं नव्हतं. आम्ही दोघे आपल्या उपाशीत प्रवास करीत होतो. दत्तूला काहीतरी घेऊन देत होतो. असं करता करता भुसावळ आलं. भुसावळला रखमाईचे वडील राहत असत. ते मला स्टेशनवर भेटायला आले होते. भाऊजींनी त्यांना तार केली असावी.
त्यांनी बरोबर पुष्कळ फराळाचं आणलं होतं. ते आग्रह करायला लागले की आजच्या दिवस इथे राहून जा. नाही काका, मला नाही राहता येणार. तार आलीये, मला लवकर घरी जायला पाहिजे. म्हातारा फार फटकळ होता, प्रेमळही अति, पण अभद्र खूप बोलायचा. त्यांनी माझी समजूत केली. पहा, मी सांगतो तुला, टिळक काही मरत नाहीत, तू एक दिवस इथे राहिलीस तर. हे हो काय काका अभद्र बोलता. मला रडायला आलं. गाडी चालू लागली आणि रात्री 8च्या सुमाराला नागपुराला येऊन उभी राहिली. मी माझ्या सोबतिणीला घेऊन नागपुरात उतरले आणि तपास करीत भिकाजी पंतांच्या दाराशी येऊन उभी राहिली. दार बंद होतं. आमच्या दोघींचा जीव भुकेने अगदी व्याकुळ झाला होता. दत्तूची किरकिर चालू होती आणि मनात टिळकांबद्दल हुरहुर लागून राहिली होती. दाराला धक्के दिल्यावर कितीतरी वेळाने दार उघडलं गेलं आणि दार उघडताच आणि मी नजरेला पडताच पहिले शब्द कानी आले. वहिनी, माझं जातं कुठं आहे? जळो तुमचं जातं. माझा भुकेनी प्राण चाललाय. आधी जेवायला वाढा. चला, भाऊंचं पान वाढून ठेवलंय, ते गेलेत बाहेर. तुम्ही बसा आधी. मी जेवले. बरोबरच्या बाईनी फराळ केला. 5-6 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा नागपुराला होतो तेव्हा बुटींच्या चाळीत मी यांचं जातं आणलं होतं. त्यानंतर आम्ही आमचे 3-4 संसार सोडले होते. तेव्हा टिळकांनी हे जातं कोणाला तरी देऊन टाकलं होतं. भिकाजी पंत आल्यानंतर राहण्यासाठी आग्रह करायला लागले. पण मला तार आलेली होती, त्यामुळे मी राहणं शक्यच नव्हतं. आम्ही सकाळी 7च्या गाडीत बसून 11ला राजनांदगावी पोचलो. स्टेशनवर काही हमाल मिळेना. शेवटी मी घेतलं बोचकं, बाईने घेतलं दत्तूला आणि आम्ही चालत चालत घरी आलो. घरी आलो तर दाराला कुलूप. माझ्या पोटात धस्स झालं. घरवाली घरात नव्हती. तेव्हा मी खऱ्यांच्या घरी गेले. तिथे जाऊन तपास केला तेव्हा कळलं की टिळकांची प्रकृती खडखडीत आहे. मग आम्ही खऱ्यांच्या घरी जेवलो. परत येऊन 4 वाजेपर्यंत अंगणामध्ये टिळकांची वाट बघत बसलो. 4 वाजता टिळक आले. मी विचारलं, हे काय, तार कशाला केलीत? तू तिथे कामाने दमून जाशील ना म्हणून. इतके दिवस राहिले, आणखी 10 दिवसांनी दमणार होते का? त्यांची किती भर अडचण झाली. घेतील करून ते आपलं. असो, नेहमीप्रमाणे थोडासा गोंधळ, आदळआपट होऊन मग आम्ही गुण्या गोविंदानी राहायला लागलो. प्रकरण समाप्त.